महामाया निळावंती पुढील भाग. बाजिंदा आणि निळावंतीची गोष्ट. बाजिंद्याने निळावंतीला बैलगाडीतच जेरबंद करून ठेवलं. बाजिंद्याने निळावंतीला मंदिरात घेऊन न जाता वेशीतून गावात आणलं. वाजत गाजत या हडळीची गावातून धिंड काढली. धिंडीच्या वरातीत लोकांनी तिच्यावर दगडधोंडे फेकायला सुरुवात केली. तिच्यासोबत घात झाला होता. लग्नाच्या वरातीऐवजी डाकीन धिंड निघाली. निळावंतीचं डोकं फुटलं. रक्त वाहू लागलं. निळावंती वेदनाने विव्हळू लागली. निळावंती हात जोडून बाजिंद्याला तिला सोडून द्यायची विनंती करू लागली. पण बाजिंदा ऐकला नाही. तो म्हणाला, आधी मला कालसर्पाची भाषा शिकव, नाहीतर मी तुला सोडणार नाही. तू इथेच मरशील, आणि जर तू मेलीस तर तुझ्याशिवाय जंगलातले मित्र असलेले पशुपक्षी देखील तुझी वाट पाहून पाहून रडतील आणि मरतील. निळावंतीने विचारलं, पण हे सर्व कशासाठी? बाजिंद्यांनी सांगितलं, राजकन्येसाठी. पुढे त्याची सर्व कहाणी कथन करून झाल्यावर बाजिंदा म्हणाला, आता मला राजकन्येला जिवंत करायचं आहे. मग राजकन्या माझी? निळावंतीने रडत प्रश्न विचारला. पण तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाचं काय? बाजिंदाने तो त्याच्या खऱ्या प्रेमासाठी खोटं बोलला हे कबूल केलं. निळावंती मनावर दगड ठेवून म्हणाली, मी राजकन्येला जिवंत करायला मदत करीन, पण मला आधी एक प्रश्नाचं उत्तर दे. विचार तुझा प्रश्न. तिच्या एका प्राणाचं मोल काय? बाजिंद्याने विचार करून उत्तर दिलं, ती मेली तर मी पण मरीन. तिचा बाप असलेला राजाही मरेल. अन्नदाता राजा मेल्यावर इथली जनता देखील त्राहीमाम करत भुकेने मरेल. खायला द्यायला लोकच नसतील तर इथली कुत्री, घोडी सर्वच मरतील. शिकारी सैनिक मेल्याने वाघांचा सुळसुळाट वाढेल. ते माजून प्राण्यांना खाऊ लागतील. त्यात जंगली प्राणीही मरतील. प्राणी मेल्याने विष्टेवाटे बिया जमिनीत रुजणार नाही, मग झाडही उगवणार नाही. जंगलही मरतील. हे सर्व राज्यच मरेल. हे आहे राजकन्याच्या प्राणांची किंमत. निळावंतीने हे ऐकून बाजिंद्याला काल सर्पाची भाषा शिकवली. सोबत शापही दिला. मला धोका दिलास. माझी धिंड काढून मला रक्तबंबाळ केलंस. तू प्राण्यापक्ष्यांची भाषा जरी शिकलास तरीही तुला जी गोष्ट हवी आहे ती कधीच मिळणार नाही. हा माझा श्राप आहे. हा माझा तळतळाट आहे. निळावंती जंगलात धावली. बाजिंदा त्यानंतर कालसर्पाकडे गेला. त्याला विनंती केल्यावर कालसर्पाने राजकन्येच्या पायात सोडलेलं विष खेचून घेतलं. राजकन्या जिवंत झाली. बाजिंद्याने आता राजाला त्याचा शब्द पाळायला सांगितला. राजाने हलक्या जातीच्या बाजिंद्याला नाराजीने घरात आणलं. आपलं अर्धराज्य तोडून बाजिंद्याच्या नावे केलं. राजकन्येच्या लग्नासाठी आंब्याचा मांडव घातला. राजकन्या मांडवात अग्निसाक्षीने फेरे घेण्यासाठी आणि बाजिंद्याच्या नावाची मंगळसूत्राची पोत घालण्यासाठी खुशीने हजर झाली. लग्न समारंभाला दूरदूरून राजा राणी आशीर्वाद द्यायला आले. सोबत बाजिंदा आणि राजकन्येसाठी उपहार वस्तू घेऊन आले. लग्नाच्या मंडपात पोपटही आला. पोपट राजकन्येच्या वाटिकेतला असल्याने ओळखीचा होता. राजकन्येने त्याला विचारलं, पोपट दादा, तू माझ्या लग्नाला आशीर्वाद द्यायला आलास? खुशाल आहेस का? माझा नवरदेव कसा वाटला? पोपट म्हणाला, ताई, तुझ्या नवरदेवाने तुला जीवनदान दिलं खरं, पण त्याची खरी कथा तुला माहीत नाही. मी तुला आशीर्वाद द्यायला नाही तर तुला त्याची कहाणी सांगायला आलेलो आहो. आणि त्याने झालेली सगळी कथा राजकन्येला ऐकवली. निळावंतीवर बाजिंद्याने केलेले खोटे प्रेम आणि विश्वासघात राजकन्येला सहन झाला नाही. राजकन्येने बाजिंद्याच्या हातून मंगळसूत्र बांधायला नकार दिला. राजकन्या बाजिंद्याला म्हणाली, जो माणूस प्रेमाचं नाटक करू शकतो त्याच्यावर मी प्रेम नाही करू शकणार. राजकन्या लग्नाच्या मंडपातून उठून निघून गेली.
राजाने राजकन्येच्या सल्ल्यानुसार बाजिंद्याची आपल्या राज्यातून हकालपट्टी केली. बाजिंद्याच्या हातात एवढी मेहनत करूनही काहीच उरले नाही. ही कथा इथेच संपते. पण रायकरीच्या म्हणण्यानुसार त्यांचा मूळ पुरुष असलेल्या बाजिंद्याने नंतर पुन्हा जंगलात जाऊन निळावंतीचा खून केला. त्याने असं का केलं असावं? आणि सांगीवांगीची ही कथा जर शिवकाळाच्या आसपास घडली असेल, तर या कथेचं काय मूळ स्वरूप असेल? नक्की घडलं काय असावं, ज्यावर ह्या परिकथेचा डोलारा उभा राहिला? हे प्रश्न विक्रमच्या मनात शिव मंदिरात ही कथा ऐकताना उभे राहिले. त्याने ही कथा ऐकून तिची तोडफोड केली, तुकडे केले. ही कथा आणि आजीने लहानपणी सांगितलेली सापाची आणि निळावंतीची कथा, या दोन्हीत सारखेपणा काय आहे याचा विचार करू लागला. आजीच्या गोष्टीत आणि या गोष्टीत बरीच साम्य स्थळे आहे. सापाने हुशारीने निळावंतीकडून आपलं जिवंत करून घेतलेलं पिल्लू आणि बाजिंद्याने निळावंतीला दिलेला दगा, यात शेकडो साम्य निघतात. जिवंत करण्यासाठी निळावंतीने विचारलेलं प्राण्यांचं मोल, हे आश्चर्य वाटावं एवढं महत्वाचं साम्य. जर दोन्ही कथांचा घटनाक्रम एकाच आलेख कागदावर मांडायचा असेल, तर विश्वास बसणार नाही. एवढ्या प्रमाणात कथेतले बारीक सारीक खाच खळगे सारखे निघतील. सर्वात महत्वाचं, बाजिंद्या या पात्राचा प्रवास जसा होतोय तसा आतापर्यंत आपलाही प्रवास झालाय, हेही विक्रम विभूतेच्या लक्षात आलं. विक्रमला प्रश्न पडला, या कथेचा हिरो कोण? मी की बाजिंदा? की कथेतला बाजिंदा मीच आहे? महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग, प्राचीन गुहा, ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.